परिषदेमध्ये स्थानिक नेत्यांनी या संदर्भातली माहिती दिली। नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुका सोबत लढणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती, व्यक्ती, संस्था, संघटना ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे। आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत। तर नाशिकमधल्या पत्रकार परिषदेविषयी काहीही माहित नाही अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळे यांनी दिली आहे। मनसेचा कुठलाही प्रस्ताव आतापर्यंत आमच्या समोर आलेला नाही असं हर्षवर्धन सपकाळे यांनी म्हटलंय। अशी कुठलीही पत्रकार परिषद आहे याची मला माहिती नाही आणि मनसेच्या आघाडीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही। अशी कुठल्या प्रकारची चर्चा ही काँग्रेसने मनसेसोबत केलेली नाही।